ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्। कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण संबोधन। रामः रामं रामेण रामाय रामात् रामस्य रामे हे राम। सीता सीता सीतां सीतया सीतायै सीतायाः सीतायाः सीतायां हे सीते। पठति पठतः पठन्ति पठसि पठथः पठथ पठामि सर आवाज पठावः येत नाही. पठामह। बाकीच्यांना येतोय. हम्म. पुन्हा जॉईन करा. पठतु पठतां पठन्तु पठ पठतं पठत पठानि पठाव पठाम. लोट लकार. लृट लकार. पठिष्यति पठिष्यतः पठिष्यन्ति पठिष्यसि पठिष्यथः पठिष्यथ पठिष्यामि पठिष्यावः पठिष्यामः। अत्र तत्र कुत्र सर्वत्र अन्यत्र यदा तदा कदा सदा इतः ततः कुतः हा उभयतः परितः अभितः धिक् प्रति सर्वतः आणि बरंच काही काही. आज आपण पाहणार आहोत 8वा धडा. जेवढं झालंय तेवढ्याला मी रिव्हिजन दिलेली आहे बऱ्यापैकी. 8वा धडा आपण पाहणार आहोत. या धड्यामध्ये आतापर्यंत आपण लट लकार म्हणजे पास्ट टेन्स, लट लकार म्हणजे वर्तमान काळ, लोट लकार म्हणजे आज्ञार्थ आज्ञा किंवा विनंती, लृट लकार म्हणजे भविष्यकाळ आपण पाहिलेला आहे. लट वर्तमान, लंग लृट फ्युचर भविष्य, लोट आज्ञा किंवा विनंती. दोन आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत लंग लकार. लकाराचं नाव आहे लंग लकार. लंग लकार म्हणजे भूतकाळ. लक्षात घ्यायचे लंग लकार. लंग ठीक आहे तो अंग आहे. लंग लकार. लकार म्हणजे थोडक्यात आपण म्हटलं काळ असं म्हटलं. लंग लकार त्याचा अर्थ आहे भूतकाळ. भूतकाळ. मग हे भूतकाळ शिकण्याचे काही नियम आहेत. मग या पाठामध्ये भूतकाळ शिकणार आहोत आणि इकारांत पुल्लिंग शब्द शिकणार आहोत. इकारांत पुल्लिंग का म्हणतोय? कारण की इकारांत स्त्रीलिंग सुद्धा आहे, इकारांत स्त्रीलिंग असे सुद्धा आहेत. त्याच्यामुळे आपण इकारांत पुल्लिंग शब्द शिकणार आहोत. त्याआधी भूतकाळ. मग भूतकाळाचा नियम काय आहे? सगळ्यात पहिला नियम भूतकाळाचा काय असेल तर तो भूतकाळामध्ये धातूच्या पूर्वी धातूच्या पूर्वी काय होतो? अ लागतो किंवा धातूच्या पूर्वी अकार म्हणा किंवा अ म्हणा, अ येतो. म्हणजे कुठल्याही धातूच्या पुढे जर अ असेल तर आपल्याला ते
समजायला सोपं जाऊ शकतं. काय येतं धातूच्या पूर्वी अ. म्हणजे पठती याचा भूतकाळ अपठत, नमती अनमत, गच्छती अगच्छत, हसती अहसत, धावती अधावत. सगळ्यात पहिला नियम अ लागतो. पण मग सगळीकडेच येतो का? नाही. जर धातूच्या पूर्वी धातूच्या पूर्वी जर स्वर असेल, बघा पठती या धातूमध्ये काय होतंय, धातूच्या पूर्वी काय आहे, व्यंजन आहे. जसं प, प हे काय आहे, व्यंजन आहे. पण जर धातूचं पहिलं अक्षर, बघा काय म्हणतोय मी, पहिलं अक्षर जर स्वर असेल, जसं पठती गच्छती या ठिकाणी काय पहिलं अक्षर स्वर नाहीये. पण जर स्वर असेल तर अ च्या ऐवजी आ लागेल. धातूच्या पूर्वी जर स्वर असेल तर काय होईल, आ लागेल. दुसरा नियम बघा, अ, स्वर असेल तर आ लागेल. सोपं सोपं लिहितो. स्वर असेल तर काय होईल, आ येतो. लाईट गेलेली आमची त्याचा, तर आ येतो. सोपं. पुढे नवीन काहीतरी आपण आज शिकणार आहोत. बघा, आता लागलेला आहे. एक उदाहरण इथे देतो म्हणजे लगेच क्लिअर होऊन जाईल. पठती, पठ हा धातू आहे. पठ पठती. मग त्याचं भूतकाळातलं रूप काय होईल, सुरुवातीला लागेल आणि अ पठ इथपर्यंत. पुढचे आपण नंतर लावूया. जर धातूच्या सुरुवातीला स्वर असेल, समजा आ गम किंवा आगच्छ म्हणूया आपण, कन्फ्युजन नको, तर काय होईल, आ हा आधीच एक स्वर आहे. मग काय होईल, धातूच्या सुरुवातीला आ लागेल आणि आ गच्छ. आता आपण हा एक दिवशी नियम शिकूया. खूपच सोपा असल्यामुळे शिकलेलो नाहीये, पाहिजे तर आजच शिकूया. आ आणि आ या दोघांचा मिळून काय होतो, दीर्घ संधी होते. फक्त म्हणजे हा नियम मोठा आहे, पण या ठिकाणी एवढंच लक्षात घ्या, आ आणि आ यांचा मिळून काय होतो, आच होतो. म्हणून आ गच्छ न होता आगच्छ. हे सुद्धा काय आहे, भूतकाळातलं रूप आहे. बघा, स्वर असेल तर आ येतो, हे आपण सांगितलं. आणि लास्ट मग संपले नियम. आणि काय होतं, पहिल्या स्वराची वृद्धी होते. आता हा नवीन शब्द आहे आपल्यासाठी, वृद्धी होते. आपल्याला वृद्धी म्हणजे काय, भरभराट एवढंच माहिती. वृद्धी होते, हो. पहिल्या स्वराची वृद्धी होते. आता मी या ठिकाणी एक दोन वृद्धी लिहितो. या स्वराची वृद्धी होते आ. म्हणजे जर असेल, ठीक आहे, तर त्या पहिल्या स्वराची वृद्धी होईल कधी, ज्यावेळी स्वर असेल तेव्हाच. ओके, पठची वृद्धी पाठ नाही होणार. लक्षात घ्या, एकाला एक लागून नियम आहेत. स्वर असेल तर आ येतो, येतपर्यंत कळलं. वृद्धीचे थोडंसं कन्फ्युजन आहे. पहिल्या स्वराची वृद्धी होते म्हणजे असेल तर आ होईल. उदाहरण जास्त देत नाही, एकच देतो. ई असेल तर ई ची वृद्धी होते आई. ज्यावेळी आपण नियम पाहणार आहेत तेव्हा हे तुम्हाला कळून जाईल. ऊ ची वृद्धी होते औ. काय होते आज, ऊ ची वृद्धी होते औ. ठीक आहे. बस, नको जास्त कन्फ्युजन वाढवायला, कारण की इथं थोडंसं आपल्याला लागणार आहे. बघा, इथपर्यंत कळलं. येस. मग आता हो. आपण जाऊया पुढे. पुन्हा एकदा रिवाइज करूया. लंगलकार भूतकाळ, धातूच्या पूर्वी येतो, पण सगळीकडेच येतो असं नाही. ज्या ठिकाणी स्वर असेल, पहिलं अक्षर जर स्वर असेल तर काय होणार, आ येणार. आणि नंतर काय होते, वृद्धी होते. चला पुढे. आता आपण एक धातू जो आपण पठती पहिल्यापासून बघत आहोत तोच आपण आता बघूया. बर, कसं आहे,
तुम्हाला थोडंसं पाठांतराला जड जाते म्हणून मी काय करतोय, त्याचे प्रत्यय थोडक्यात देतो. जसं आपण वर्तमान काळामध्ये ती तह अंती सी थह थ हे पाहिलं होतं, बरोबर. तसं आपण आता हं, या ठिकाणी प्रत्यय पाहूया आणि मग प्रत्ययावरून तुम्हाला बनवायला सोपं जाईल हे. बघा, पहिलं मी आता प्रत्यय लिहितो. त, बघा, त मी काय केलेला आहे, अर्धा येतो. त ताम अन, स तम आम्ही गुरुकुलमध्ये असताना असं पाठ केलं होतं. त आता हा पूर्ण आहे. त ताम अन, अम आव आम, त ताम अन, स तम त, अम आव आम. हे काय आहेत, यांचे प्रत्यय आहेत. यांचे म्हणजे भूतकाळाचे हे काय आहेत, सगळे प्रत्यय आहेत. मग आता काय करूया, आपण पट धातूला लावूया. बघा आता मी काय करतो, सुरुवातीला येणारे हा नियम आपण पाहिलाय. आणि पठ हा धातू कसा आहे, व्यंजन याच्या आधी आहे. व्यंजन आधी धातू आहे म्हणजे व्यंजन आधी आहे ज्याच्या, असा व्यंजन आधी धातू आहे. मग लागणार सुरुवातीला, मग मी काय करतो, अपठ. बोला काय येणार पुढं, अपठ. सगळीकडे तेच येणार, अपठ अपठ. मग आता या ठिकाणी काय होणार आहे, त लागणार आहे, अपठत. अ भूतकाळाचा, त हे भूतकाळाचे प्रत्यय आणि पठ हा धातू. अपठतचा अर्थ काय, अभ्यास केला. रामः अपठत, रामाने अभ्यास केला. रामः. बघा, ताम अ- अ अपठताम. अपठन अपठन. अपठ. आता स चा काय होत असतो, विसर्ग होत असतो का, कसा होत असतो, सस जसो रुहू असा नियम आहे. स चा रू होतो, रू चा र होतो, र चा विसर्ग होतो. सोडा, स म्हणजे विसर्ग आहे, एवढं लक्षात ठेवा. अपठतम, अपठत. एक हलंत नाही दिल्यानंतर काय होणार आहे, तुम्ही बघा. राम अपठत आणि राम अपठत यात फरक आहे. राम अपठत, रामाने अभ्यास केला. इथं राम आपण करता वापरू शकत नाही. काय करता येईल तिथे, म्हणजे करता काय येईल. सर इथे बहुवचन आहे ना ते. हा, बहुवचन आहे. मग नाही तर मग युयम, त्वम युवाम. युएम. ते लिहिणार आहे पुन्हा मी, ते सारखं मला लिहावं लागणार आहे. अपठम, अपठाव, अपठाम. सगळ्यांचा अर्थ काय, पास्ट टेन्स, भूतकाळामध्ये सगळ्यांचा अर्थ होतो. 18 साईज दिसेल तुम्हाला, ठीक आहे. इथपर्यंत का आलं, हे बघा, त ताम अन स तम त अम आव आम हे प्रत्यय आहेत भूतकाळाचे. मग काय होतं, लागतो मागे, मागे म्हणजे सुरुवातीला येतो. मग अपठत अपठताम अपठन, अपठः अपठतम अपठत, अपठम अपठाव अपठम. आपण एक भूतकाळातलं पाठ करणार आहोत, जेणेकरून आपल्याला काय, सगळे भूतकाळातले लिहिता येतील. बघा, आधी आता ह्याला आपण फेर करूया. आता मी काय लिहितो, सह अपठत म्हणजे काय, त्याने अभ्यास केला. तौ अपठताम, त्या दोघांनी अभ्यास केला. दोघांनी अभ्यास केला. ते अपठन, त्यांनी सगळ्यांनी ते अभ्यास सर्व केला. किंवा हा असं आपण म्हणू शकतो अभ्यास ना, ते केला. सर्व अभ्यास केला. आपली मराठी कशी आहे, त्यांनी सर्वांनी अभ्यास केला. त्वम, अभ्यास केला. त्वम अपठ, तू अभ्यास केला. तू अभ्यास युवाम केला. अपठम, तुम्ही तुम्ही दोघांनी अभ्यास केला. तुम्ही युयम अभ्यास केला. अपठत. बघा आता इथं पुढे असल्यामुळे म तसाच राहणार आहे. मी तुम्ही तुम्हाला एक नियम सांगितला होता खूप पूर्वी, मध्ये नका, म च्या पुढे जर स्वर असेल तर म तसाच राहील. म च्या पुढे व्यंजन असेल, म चा अनुस्वार होईल. म्हणून सगळीकडे मी म ठेवतोय. आता थोडासा आपण अनुस्वार. नियम पाळायला सुरुवात करूया. अहम अपठम, आवाम अपठाव म्हणजे आम्ही दोघांनी अभ्यास केला. आणि वयम, वयम अपठाम. बघा,
अपठत अपठताम अपठन, अपठः अपठतम अपठत, अपठम अपठाव अपठाम. आता मला एकदा का हे जर कळलं तर मला काय म्हणता यायला पाहिजे? कुठलंही. अलिखत अलिखताम अलिखन, अलिखः अलिखतम अलिखत, अलिखम अलिखाव अलिखाम. वद अवदत अवदताम अवदन, अवदः अवदतम अवदत, अवदम अवदाव अवदाम. काय करायचंय मला? फक्त हे मधलं बदलून टाकायचंय. काय करायचंय? पठच्या जागी वद लिहायचे. अवदत, हम्म. अहसत, अधावत. आता जेवढे तुम्हाला काही धातू माहिती आतापर्यंत सगळ्यांचा भूतकाळ तुम्ही बनवू शकता. त्याचं भूतकाळात वाक्य तुम्ही बनवू शकता. फक्त काय करायचंय? पठच्या जागी धातू टाकायचे. मग कुठला कुठला माहिती आहे तुम्हाला? गच्छ माहिती. अगच्छत अगच्छताम अगच्छन, अगच्छः अगच्छतम अगच्छत, अगच्छम अगच्छाव अगच्छाम. पहिला ऐका नंतर बोला. ठीक आहे, पहिला ऐका. अ अरक्षत रक्षण केलं, अरक्षत अरक्षताम अरक्षन, अरक्षः अरक्षतम अरक्षत, अरक्षम अरक्षाव अरक्षाम. ठीक आहे. चिंतयति अचिंतयत अचिंतयताम अचिंतयन, अचिंतयः अचिंतयतम अचिंतयत, अचिंतयम अचिंतयाव अचिंतयाम. तुम्ही सोपे सोपे करा. सगळ्यात पहिला पहिला अहसत अहसताम अहसन, अहसः अहसतम अहसत, अहसम अहसाव अहसाम. क्लिअर? ठीक आहे. अ, हे जड जात असेल, सोपं वर्जन हे त ताम अन, स तम त, अम आव आम. तेच तुम्हाला पठामध्ये टाकायचे आणि सुरुवातीला अ लावायचं एवढंच. ठीक आहे. लंग लकार पास्ट टेन्स. आता आपल्याला चार माहिती आहेत. वर्तमान, भूत, भविष्य आणि लोट. जवळजवळ अजून एक शिकला की जवळजवळ पूर्ण होऊन जातं. त्याला सार्वधातुक लकार. तेवढे जर माहिती असतील आरामात काम चालतं. मिनिमम. ओके. अर्थ लिहायची गरज नाहीये. त्याने अभ्यास केला, ते दोघं अभ्यास करतात, ते सर्व अभ्यास करतात. होय. त्याने अभ्यास केला, त्या दोघांनी अभ्यास केला, त्या सर्वांनी अभ्यास केला. तू अभ्यास केला, तुम्ही दोघांनी अभ्यास केला, तुम्ही सर्वांनी अभ्यास केला. मी अभ्यास केला, आम्ही दोघांनी अभ्यास केला, आम्ही सर्वांनी अभ्यास केला. आता आपण सगळ्यांनी काय करायची गरज आहे? अभ्यास करायची गरज आहे. इथपर्यंत संपलं. आता आपण वळतोय हरी शब्दांकडे. काही धातू तुम्हाला पाहिजेत तर यांनी दिलेले छान छान धातू, अतिशय महत्वाचे धातू यांनी दिले, ते आपण पाहूया. ठीक आहे. मी त्यांचं आता भूतकाळातलं रूप लिहितो. त्यांनी दिलंय पहिला दह, दह दहती. मग काय होणार? अदहत, अदहत म्हणजे जळणे. आणि याचं काय होणार? भूतकाळ जळालं. ग्रामः अदहत, गाव जळालं. ल भूतकाळ. अदह, दह दह ते त्यांनी दिलं. मी मुद्दामून त्याचं भूतकाळात करतोय. ज्वल, दोघांमध्ये फरक आहे बघा. ज्वल, ज्वलचा अर्थ आहे जाळणे. अग्नी ही अज्वलत. त्याने ते वाक्य दिलेलंच असेल. अजून बघितलं नाही ना आपण. हा. अनलह अज्वलत म्हणजे अग्नीने जाळलं. एक आहे जळणे, जळालं. एक आहे जाळलं. ठीक आहे. अज्वलत वाक्य आता नको बघायला, येणारच आहे. जाळलं. तर फरक बघा दोघांमध्ये. दहती जळणे, दिवा जळतो. आणि आग काय करते? जाळते. पुढे त्यांनी धातू दिलेला आहे आपल्याला छानसा तपत. अतपत म्हणजे तप केलं, तपणे किंवा तप केलं. ब भूतकाळ. अतपत. वर्तमान काळात कसं येईल? तपती, ज्वलती, दहती. पुढे चरचरती. त्या दिवशी सांगितलं होतं चरती म्हणजे चालणे. एक आहे चालणे आणि दुसरं चलना घुमणं आणि खाणे सुद्धा आहे, पण या ठिकाणी चालणे आणि घुमणे. चरती. मग काय होणार? अचरत, चालणे. पास्ट टेन्स
चाललो किंवा स्त्री असेल तर चालले, चाललो, चालून झालं. पुढे अ, वृष त्याचं होतं वर्ष. का होतं? संधी बघितल्यानंतर सांगेन. वर्ष आणि अ अवर्षत झालं. म्हणजे वर्षाचा अर्थ काय? बरसना, पाऊस पडणे. तर पाऊस पडला असा अर्थ. आता असा आपल्याकडे धातू ना मराठीत नाहीये, अवर्षत पण संस्कृतमध्ये आहे. बरसना, पाऊस पडला. मेघ अवर्षत, ढग वर्षला असं पण म्हणू शकतो, वर्षला. गाईचं होतं अगायत. अगायत, गायलं. ठीक आहे. एवढे धातू या पाठात दिलेत. अदहत, अज्वलत सगळे भूतकाळात लिहिलेले आहेत. आता आपण पटापट, नव्हतं घ्यायला पाहिजे पण घेतलं, चला. आता आपण पटापट पाहणार आहोत. अं, हरी शब्द आपण पाठ करणार आहे. हरी. आता प्रथम वगैरे लिहू का? मी नाही लिहित. चला. हरिही म्हणजे कवीही, मुनीही, मरीचीही अनेक शब्द या ठिकाणी पाठामध्ये येणार आहे. द्वितीय विभक्ती मी काय सांगितले तुम्हाला? अ, काही असू द्या, फक्त म तुम्हाला लावायचं आहे. लक्षात मग घ्या, असं करू तेच नका. खरं. हरिणा तृतीय हम्म. विभक्ती. हरये चतुर्थी. हरे हे पंचमी. हरे हे षष्ठी. वा, सारखीच आहे. एक पाठांतर कमी झालं. हरव आणि हे हरे. मग मी एक वचनाचीच काय बघतोय? नको तुम्हाला थोडा जास्त त्रास. हरिही, हरिम, हरिणा, हरये, हरे हे, हरव, हरे. त्याच्या बाजूला दुसरा शब्द लिहू का? चला. कवीही. आपण शाळेमध्ये पाठ करून घेतात. कवीही. बोला आता तुम्ही थोडंसं बोला. काय येणार? कविम कवीम. कवी कविम हा. कवीणा कवीना 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 तुम्हाला माहिती कधी नाही येणार, कधी नाही येणार. हा. बोला. कव. अं, कवई कवय कवी हा. कव पुढे. कवी कवे हे कवे कवे हे. हे कवे हे का कवे म्हणायचं हे पण तुम्हाला हे माहिती. कवे हे. कवे हे व हा. देन कवो कवौ. कव कवो कवौ कवो नाही, वो कवौ नाही म्हणायचं हा त्याला. कवौ. आणि कवौ कवौ हा. कवौ आणि कवौ हे हा कवे. आणि कवे हे कवे कवे हे सॉरी. हे हे कवे हे म्हणू शकता, किंवा मग हा एक्सक्लेमेटरी साईन. हम्म. आता पटापट वाक्य बनवूया. तुम्हाला सगळ्यांचे अर्थ माहिती. ठीक आहे. मग आता आपण वाक्य बनवूया हरीचे. हरीही. हरीही अ हरीही तपती. देव सुद्धा काय करतात? तपस्या करतात. हरीही तपती. याच पाठातला आपण धातू वापरू. हरी सुद्धा काय करतात? तपस्या करतात. अरे बाबा, जा जा जा. तपती. हम्म. अरे वा. हा. हरीही तपती. पुढे हरिम, हरिला. द्वितीय विभक्ती म्हणजे कर्म. भक्त, हरीला हम्म. भक्त हरिम स्मरती. बरोबर. ज्यावेळी आपल्याला या ठिकाणी कर्ता बनवायचं आहे, अ, कर्म बनवायचंय हरीला, त्यावेळी कोणतरी वेगळा आपल्याला कर्ता घ्यावा लागतो. हे मी सांगितलेलं आहे, विसरू नका. भक्त हरिम स्मरती. स्मरती म्हणजे काय? स्मरण करतो. मराठी सोपं. हम्म. अ, आता हरीच्या द्वारे. ठीक आहे. अर्चक, नवीन शब्द शिकूया. अर्चक हरिणा. हरीच्या द्वारे काय? किंवा हरीकडून, हरीने, हरीच्या द्वारे. हरी काय होतो या ठिकाणी? साधन होतो. स्वर्गम गच्छति. स्वर्गम गच्छति. बघा. स्वर्गम गच्छति. हरीच्या द्वारे काय करतो? स्वर्गाला जातो. अगच्छत म्हटलं तर पास्ट टेन्स, सध्या वर्तमान काळातच. कवये हरीसाठी.
भक्त अर्चक पूजक म्हणजे पूजा करणारा. पूजा करणारा काय करतो? पूजक हरये. पूजक हरये. चतुर्थी विभक्ती म्हणजे साठी. हरये किंवा हरिला. पूजक हरये पुष्पम. चतुर्थी विभक्ती म्हणजे देणे. यच्छती. यच्छती. ह आता पंचमी विभक्ती. कवे हे हरे हे हरीपासून. हरे हे हरीपासून काय होतं? सगळं विश्व निर्माण होतं. हरे हे विश्वम भवती. हरीपासून विश्व तयार होतं. विश्व लोक शब्द आपल्याला माहिती मागच्या पाठात बघितलं. लोक आपण याला जरा मॉडिफाय करूया. प्रभवती म्हणजे उत्पन्न होतं. उद्भवती असं पण चालेल, प्रभवती पण चालेल, किंवा भवती पण चालेल. हरे हे लोकम भवती. हरीपासून देवापासून काय जग निर्माण होतं. हरेचा हरे हे दासः. हरीचा षष्ठी म्हणजे काय? चा. हरे हे दासः अस्मी. अस्मी म्हणजे मी आहे. तुम्ही पाहिलं अस्ति स्तः संती त्यातलं अस्मी. हरौ. हरौ मम नाही बघितलं आपण अजून. मम श्रद्धा अस्ति. हरी मध्ये हरित काय आहे? श्रद्धा आहे. हे हरे. हे हरे म्हणजे काय? आपण देवाला संबोधन हाक मारतोय. हे हरे म्हणूया किंवा नुसतं हरे म्हणून असं केलं तरी हे हरे माम रक्षतु. आता रक्षतु पण तुम्हाला माहिती. पठतु तू अभ्यास कर. गच्छतु तू जा. तू म्हणजे तुम्ही आपण जावा असं. माम रक्षतु. हे हरे आवाज देतोय आपण देवाला. माम रक्षतु माझं रक्षण कर. आता या आपण हरीचे असे वाक्य बनवले. तसे कशाचे वाक्य बनवायचे तुम्हाला? कवीचे बनवायचे. पहिलं वाक्य सोपंच आहे. एक फक्त तुम्हाला क्रियापद वापरायचं आहे. दुसऱ्या वाक्यात काय करायचं? एक कर्ता घ्यावा लागतो. तिसऱ्या वाक्यात त्याला करण करावं लागतं. चौथ्या वाक्यामध्ये आपल्याला काहीतरी देण्याचं क्रियापद वापरलं तर आपण चतुर्थी वापरू शकतो. इथे पासून भवती झालेलं आहे. आपण शक्यतो स्वीकरोती वापरतो, पण मी आज वेगळं वापरलं कारण की त्या प्रकारचं वाक्य होतं. या ठिकाणी तुम्हाला संबंध दाखवायचा आहे. हरे हे दासः. या ठिकाणी हरौ श्रद्धा हरीच्या आतमध्ये आणि हे हरे माम रक्षतु. अशा प्रकारे पण हे एवढं पाहिलेलं आहे. हरी प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म, तृतीया कर्ण, चतुर्थी संप्रदान देणे, पंचमी पासून ऊन हून तून, कवे हे हरे हे षष्ठी संबंध, हरव कवव अधिकरण आश्रय. हे कवे आपण जेव्हा एखाद्याला हाक मारतो त्यावेळी. बघा या ठिकाणी हरी शब्दाचे त्यांनी भरपूर अर्थ सांगितलेत. तर माझा कम्प्युटर फ्रीज झालाय बरं का. मला माहित नाही किती वेळ बाकी, तरी पण मी घेतो शब्द. हरी शब्दाचे त्यांनी भरपूर अर्थ. हरी शब्दाचा एक अर्थ आहे विष्णू, त्यांनी दिलेलेच आहेत. दुसरा अर्थ आहे सूर्य. तिसरा अर्थ आहे किरण. चौथा अर्थ आहे सिंह. आणि पाचवा अर्थ आहे वानर. म्हणजे हरी शब्दाचा एक अर्थ वानर असा पण आहे. 1 2 3 4 5 अर्थ दिलेत. कवी शब्दाचा अर्थ कवीचा आहे यतिही. हा नवीन आपल्याला शब्द मिळतोय. यतिही म्हणजे संन्यासी. यतिही म्हणजे काय? संन्यासी. यतिही संन्यासी. दुसरा भूपतीही. या शब्दाविषयी थोडीशी माहिती बघायची आपल्याला, पण नंतर बघूया. भूपतीही म्हणजे राजा. भू म्हणजे पृथ्वी, त्याचा पती स्वामी राजा. सेनापती. आता सेनापती काय आहे आपल्याला माहितीच आहे. सेनापती म्हणजे सेनेचा पती, म्हणजे सेनेचा स्वामी. सेनापतीही. बघा नंतर आहे प्रजापती. म्हणजे काही काहींचं आडनाव असतं प्रजापती. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव.
प्रजापतीही. मग हे सगळे शब्द कसे चालणार? हरीसारखे. आता आपल्याला फक्त एक वचनातले माहिती. 10 पाठ झाल्यानंतर आपण द्विवचन बहुवचन सगळ्यांना आपण काय करूया, गवसणी घालूया. नंतर आहे शब्द रवी. रवी शब्दाचा अर्थ आहे सूर्य, आपल्या सगळ्यांना माहिती रवी ही. नंतर आहे कपिही आणि मुनिही. मुनी शब्दाचा अर्थ सुद्धा काय नवीन नाही आपल्याला, मराठीमध्ये सुद्धा मुनिही. पुढे आहे अग्निही, तो सुद्धा काय नाही. गिरीही, हा सुद्धा काही जणांना माहिती असतो. गिरीही म्हणजे पर्वत. पुढे मरीचिही, हा हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे. मरीचिही म्हणजे किरण, सूर्याचं किरण. अशा प्रकारे इकारांत शब्द संपलेले आहेत. मग आपण काय करायचंय? हरी शब्द बघायचंय कसा आहे, आणि हरीसारखा काय करायचं आपल्याला? यती, भूपती, हे सगळे शब्द चालवून बघायचे, म्हणजे आपल्याला ते येतंय काय नाही हे आपल्याला कळून जाईल. अशा प्रकारे आपण लंग लकार पाहिला आणि कवी, इकारांत पुल्लिंग शब्द आपण पाहिलेला आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील किंवा उजळणे असेल, तो भाग आपण पूर्ण करूया. तुमच्या स्क्रीनवर दिसते का किती वेळ राहिलाय? नाही. अरे तुम्ही आहेत का नाही?